रामकृष्ण हरी माऊली। मी स्नेहा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मोठा सोहळा सुरू आहे, वारीचा सोहळा सुरू आहे। याच वारीमध्ये मी आज सहभागी झालेली आहे। प्रचंड उत्साह या वारीमध्ये अनुभवायला मिळत आहे। खरं तर ही माझी दुसरी वारी आहे। गेल्या वर्षी मी पहिल्यांदा वारीमध्ये सहभागी झाले होते आणि या वर्षी दुसऱ्यांदा वारीमध्ये सहभागी झालेली आहे। तर एकंदरीत माझा अनुभव कसा होता आणि मी अनुभवलेली वारी कशी होती हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला या वारीतले काही क्षण अनुभवूया। काय बुचुडा मागे आता नीरा नदीच्या काठी आहे। आता थोड्याच वेळात माऊलींच्या पालखीला नीरा स्नान घातले जाईल। हा जो शाही स्नानाचा सोहळा असतो तो मी तुम्हाला दाखवेनच। तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। माऊलींच्या पालखीचा हा दुसरा टप्पा आहे जिथे हे स्नान घातलं जातं आणि आता काहीच वेळा त्यांचं आता आगमन होईल। इथे तुम्हाला मी तयारी दाखवते। पुलावरती सुद्धा लोक आहेत, इथे मंदिर आहे आणि थोड्याच वेळात पालखीचं आगमन होईल। तो अश्व रेडी झालेला आहे। आता याच्या मागून पालखी येईल। त्यांची पालखी नीरा नदीमध्ये दाखल झालेली आहे। नीरा नदीमध्ये माऊलींच्या पालखीला शाही स्नान घालण्यात आलंय। प्रत्यक्षात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी पावसालाही बरसावं लागलेलं आहे। इतकी जी भक्ती आहे तुम्ही इथे पाहू शकता। नीरा नदीच्या काठी असलेल्या या मंदिरात सुंदर अशी विठ्ठलाची प्रतिकृती असणारी रांगोळी काढण्यात आलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिला यामध्ये फार कुशल असतात। महिलांचा सहभाग कलेच्या याच्यामध्ये जास्त असतो। पण आता सध्या ही इतकी सुंदर रांगोळी जी विठ्ठलाची काढलेली आहे पांडुरंगाची ती प्रतीकने काढलेली आहे। आपण त्याच्याशी संवाद साधूया। नमस्कार, माझं नाव प्रतीक निगडे। ही रांगोळी मला बालपणापासून आवड आहे त्याची। इंजिनिअरिंग जरी माझं शिक्षण असलं एज्युकेशन तरी फॅशन रांगोळी मध्ये। दरम्यान याच मंदिराच्या बाहेर काही तरुण जनजागृतीसाठी नृत्य सादर करत आहेत। पाहू। सगळे चालायला लागले पटकन। हजारो किलोमीटर चालत आलेल्या या वारीमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवाही पुरवली जाते। वेगवेगळ्या ट्रस्ट मार्फत या सेवा पुरवली। गेली 7 वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आम्ही वैद्यकीय सुविधा पुरवतो। यामध्ये वारकऱ्यांना रुग्णांना आरोग्य सेवा आमच्या इथे 2 डॉक्टर आहेत, त्यांच्या वतीने वारकऱ्यांची तपासणी केली जाते। त्यांना आवश्यक असणारे
औषधोपचार केले जातात आणि त्यांना पुढील योग्य ते मार्गदर्शन केले जातं. हे ट्रस्टचं हे 6 वर्ष पूर्ण झालेलं आहे की सतत आम्ही या 6 वर्षामध्ये कंटिन्यू दरवर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी हे मेडिकल कॅम्पचं आयोजन करतो. दरम्यान भजन आणि कीर्तनाच्या पलीकडे वारीमध्ये करमणुकी काय काय असतात हे आपण पाहूयात. अशा प्रकारे एक एक टप्पा पार करत हे सर्व वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे वळतात. असा होता माझा वारीतला एक दिवस. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटलाही लागेल अशी व्यवस्था या वारीमध्ये केलेली असते. त्यामुळे हा वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी नक्की करावी.